नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत नवोदय, मंथन आणि स्कॉलरशिप यांसारख्याही अनेक स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असा टॉपिक म्हणजे फ्रॅक्शन, त्यावर आधारित काही प्रश्न। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत जातील। चला तर बघूया आज आपण आपला पहिला प्रश्न दिलेला आहे 312 upon 1009 plus 706 upon 2018 plus 344 upon 1009। आता आपण जर ऑप्शनचा विचार केला तर बऱ्याच ऑप्शन मध्ये आपल्याला 18 दिसतोय आणि 19 दिसतोय। आपण काय करणार, शक्यतो आपला ऑप्शन डिनॉमिनेटर 1 आणण्याचा प्रयत्न करू, किंवा दिलेला जो फ्रॅक्शन आहे मधला जो नंबर आहे त्याला जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल 2 1 जा 2 0 0 आणि 2 9 जा 18 होतात आणि हा मिळेल 2 3 जा 6 2 5 जा 10 2 3 जा 6। म्हणजेच आपण जर सगळे डिनॉमिनेटर सेम येते ॲज इट इज लिहिले 1009 आणि न्यूमरेटरची जर ॲडिशन केली तर ती पण आपल्याला 1009 मिळते, म्हणजेच याची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळणार आहे। आपला आन्सर 1 येणार आहे। आणि जर आपण ऑप्शन मध्ये बघितलं तर कुठल्या ऑप्शनचं आन्सर 1 येते तर ते 4 नंबरचं डायरेक्ट डिव्हिजन होतंय 1018 2018 दोघांनी डिवाइड केलं तर म्हणजे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 4। चला बघूया सेकंड क्वेश्चन काय आहे। तर दिलेला क्वेश्चन आहे 29/6 minus 13/6। आता यांचे न्यूमरेटर वेगळे आहेत आणि डिनॉमिनेटर सेम आहेत, तर आपण काय करणार, डिनॉमिनेटर ॲज इट इज राईट करायचा 6 आणि न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची 26 minus 13 केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 13/6 आणि ते आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं नाही। सॉरी, इथे बघा 26 नसून तो 29 आहे। 29 मधून जर 13 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला काय मिळेल 29 30 केले तर 6 16/6 आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 3 मध्ये। चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे 22/35 minus star/35 is equal to 7/35। तर जो स्टार आहे त्या ठिकाणी कुठला नंबर येणार आहे, सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपल्याला लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड दोघं सेम यायला पाहिजे। आपण डिनॉमिनेटर 35 ॲज इट इज लिहिला 22 मायनस स्टार, तर स्टार मधून 22 मधून कुठला नंबर जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला तो नंबर मिळणार आहे। बघा 22 मधून जर आपण 15 सबट्रॅक्ट केला, आपण 22 मायनस 15 केलं तर आपल्याला 7 मिळतं, म्हणजेच आपल्याला स्टारच्या तिथं कुठला नंबर घ्यावा लागणार आहे 15 नंबर। ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट। चला बघूया पुढचा क्वेश्चन काय आहे। तर 15/7 प्लस 6/7 मायनस 2/7 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 4/7। पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत ॲज इट इज लिहिले, न्यूमरेटरचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मीन्स 15 + 6 - 2 - 4/7। मग ब्रॅकेट मध्ये काय येणार, आपण 15 + 6 केला तर तो होतो 21 21 - 2 केला तर तो मिळतो 19/7 - 4/7 आणि याची जर सबट्रॅक्शन केली तर ती मिळते आपल्याला 15/7। 29 - 4 केलं तर 15, डिनॉमिनेटर दोघांकडे सेम येतो ॲज इट इज, म्हणून आपला आन्सर असणार आहे 15/7 आणि ते आपल्याला दिसतंय ऑप्शन नंबर 3 मध्ये। चला बघूया पुढचा प्रश्न काय असणार आहे। तर 11/13 मायनस बॉक्स इज इक्वल टू 6/13। आता बघू, डिनॉमिनेटर तर आपल्याला माहिती आहे इथं काय असायला पाहिजे 13च, तेव्हा डिनॉमिनेटर सेम। मग 11 मधून कुठला नंबर सबट्रॅक्ट केला तर त्याचा आन्सर
6 येतं, तर 11 मधून जर आपण 5 मायनस केला तर 6 म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे 5/13. ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. चला बघूया पुढचा प्रश्न. हाऊ मच इज द शेडेड पोर्शन लेस दॅन द अनशेडेड पोर्शन इन द गिवन फिगर. आता जी फिगर दिलेली आहे तिचे किती पार्ट केलेले आहेत, तर तिचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पार्ट केलेले आहेत. त्या 8 आउट ऑफ 8 पार्ट पैकी 3 पार्ट कलर केलेले आहेत. शेड किती केलेले आहेत, शेडेड 3/8 पार्ट आणि अनशेडेड पार्ट किती आहे, तर 5/8 अनशेडेड आहे. आणि त्यातला जर डिफरन्स आपण फाइंड केला तर 5/8 मायनस 3/8 इज इक्वल टू 2/8 आणि हेच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 2/8. बघा आपला आन्सर येते 2/8. दिसते आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये. चला तर बघूया पुढचा क्वेश्चन काय आहे. दिलेला 7 नंबरचा क्वेश्चन आहे. 16/31 प्लस 19/31 मायनस 14/31. डिनॉमिनेटर सेम आहे, सगळे लाईक फ्रॅक्शन आहे. मग आपण काय करणार, डिनॉमिनेटर ॲज इट इज, न्यूमरेटरची ऍडिशन केली तर आपल्याला मिळेल 31 ॲज इट इज. 19 प्लस 16 15 कॅरी आला म्हणजे 35 मायनस 14/31 इज इक्वल टू आपल्याला मिळेल 21/31. हे असेल आपलं आन्सर. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 8 नंबर. इफ द सम ऑफ 7/* प्लस 9/* इज इक्विव्हॅलंट टू 1. याचा आन्सर किती येतंय, 1 येतंय. व्हॉट सेम नंबर शुड रिप्लेस द स्टार. स्टारच्या तिथं कुठला सेम नंबर येणार आहे. आपण जर 9 + 7 केलं, 9 + 7 केलं तर ते येतात 16. मग 1 आन्सर यायला पाहिजे आपलं. तर मग डिनॉमिनेटरला पण आपल्याला काय यायला पाहिजे 16, कारण 16 × 1 16 होईल, तेव्हाच 1 आन्सर येईल. म्हणजे स्टारच्या जागी कुठला नंबर घेणार आपण, 16 नंबर घेतला तर आपल्या न्यूमरेटरची ऍडिशन होईल 16, डिनॉमिनेटर 16 आणि दोघांना डिवाइड केलं तर 1 आन्सर. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. फॉर गेटिंग 3 ॲज अ सम, हाऊ मेनी टाइम्स विल यू ॲडेड 6/18 to 6/18. 6/18 किती टाइम्स ऍड केले तर त्याचं आन्सर 3 येणार आहे. त्याचा आन्सर किती येणार आहे, 3 येणार आहे. मग आपण काय करणार, तर तो नंबर आपला असणार आहे x नंबर. किती टाइम्स ऍड करायचे, x टाइम ऍड करायचे. आता हा डिनॉमिनेटर आहे, तो राईट साइडला जाताना न्यूमरेटर होतो, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर होतो, म्हणून आपली x ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर x इज इक्वल टू 3 × 18/6. 6 × 1 = 6, 6 × 3 = 18, 3 × 3 इज इक्वल टू 9. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, 9 टाइम्स आन्सर मिळणार आहे. सपोज आपण करून बघितलं 9 टाइम्स इंटू 6/18 तर हे होतं 54. आणि जर त्याला आपण 18 ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर 3 येतं. इथे आपण क्रॉस चेक करून पण बघू शकतो. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 9 टाइम्स आपल्याला 6/18 ऍड करावं लागेल. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 1/3 पार्ट ऑफ अ नंबर इज 33. फाइंड द नंबर. एक नंबर आहे, सपोज तो आपण x कन्सिडर केला, त्या नंबरचा 1/3 पार्ट मीन्स 1/3 पार्ट तो आहे इज इक्वल टू 33. तर आपल्याला तो नंबर शोधायचा आहे. तो नंबर x आपण ॲज इट इज ठेवला. 33 इंटू जेव्हा आपण हा 3 याची प्लेस चेंज करतो, तो राईट साइडला जाताना न्यूमरेटर मध्ये जातो. डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटर मध्ये, न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटर मध्ये. जर आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर x इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं, 33 3 = 99. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, जो नंबर विचारलाय तो नंबर काय असणार आहे 99.
म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.